नमस्कार, मी DS लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. ह्या चालू असलेल्या युद्धामध्ये अमेरिका कशी कोंडीत सापडली हे मी येणाऱ्या 2 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आता तुम्ही म्हणाल की अमेरिका एवढा मोठा महासत्ता असणारा देश आहे, तर ती कसं काय कोंडीमध्ये सापडू शकते अमेरिका? तर येस, अमेरिका आत्ताच्या परिस्थितीनुसार इराण सोबत ज्या पद्धतीने युद्ध खेळते आणि इराण सोबत युद्ध करताना ज्या पद्धतीने चारही बाजूनी कोंडीमध्ये कशी अडकली याचं पहिलं उदाहरण मी तुम्हाला देतो. त्यावेळेस 28 फेब्रुवारीला संयुक्तरित्या अमेरिके आणि इस्रायल यांनी मिळून इराणवरती हल्ला केला. सगळीकडे तबाही माजली आणि सर्वात जास्त नुकसान जे झालं ते ह्या युद्धामध्ये 18 दिवसामध्ये इराणचं झालं. ते पहिल्याच दिवशी त्यांचा सर्वोच्च नेता मारला गेला, त्यांचे मोठमोठे नेते मारले गेले आणि त्यांचं एका पद्धतीनं नेता मारला म्हणजे अमेरिकेला असं वाटलं, म्हणजे असं वाटलं म्हणण्यापेक्षा डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टेटमेंट दिलं होतं की आम्ही पहिल्या 1 तासामध्येच हे सर्व युद्ध जिंकलं होतं, पण आम्ही आमची फॉर्मॅलिटीज किंवा अजून इराणचं नुकसान व्हावं ह्यासाठी हे युद्ध कंटिन्यू करतोय. पण आता आपण पाहणार आहोत की अमेरिका का कोंडीमध्ये आलेली आहे. तर याच्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी हल्ले केले आणि 3 दिवसाचा वेळ घेऊन इराणने ज्या पद्धतीनं प्रत्युत्तर दिलं आणि जिथे जिथे अमेरिकेचे सैन्यदल किंवा सैन्यस्थळ आहेत किंवा दूतावास आहेत त्या त्या ठिकाणी इराणने हल्ले केले. आता ह्या हल्ल्यामध्ये तिथल्या देशाचं म्हणजे आता सौदी असेल, UAE असेल, या ज्या काही देशामध्ये हल्ले केले, दुबई असेल, तर तिथलं जे नुकसान झालं, तिथलं जे जनजीवन विस्कळीत झालं, हे कोणामुळे झालं? अमेरिकेमुळे. आता हे देश अमेरिकेला साथ देताना दिसत नाही. या देशाने मनस्ताप व्यक्त केला, पश्चाताप व्यक्त केला, कारण अमेरिकेमुळं ह्या देशाचं नुकसान झालं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, त्या देशाचं तर नाक काटलंच गेलं. यामध्ये अमेरिकेने त्या देशांना कोणत्याही कसल्याही प्रकारची मदत केली नाही. नंबर 1. नंबर 2, ज्या पद्धतीने त्यांनी हॉर्मुझ स्ट्रेट खाडीला टार्गेट केलं, त्यांना वाटलं की आम्ही इथे हल्ले करू, इथं हे करू, तर त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या पद्धतीने होतील असं कोणाला वाटत होतं? अमेरिकेला वाटत होतं. तिथे त्यांनी हल्ले करण्याचा प्रयत्नही केला, पण त्यांना ते यश मिळालं नाही. उलट इराणला यश अशा पद्धतीने मिळालं की इराणने अमेरिका, इस्रायल यांचे जे जहाज जाणारे, त्यांची जी वाहतूक आहे तिथनं जाणारी, ते बंद केली आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या देशाची ही वाहतूक त्यांनी बंद केली. 2. आता तिसरी गोष्ट, यामध्ये नॅटोचे काही देश आहेत, 32 देश आहेत, त्याच्यामध्ये अमेरिका आहे, फ्रान्स आहे, असे जे मोठी देश आहेत, डेव्हलप्ड कंट्रीज म्हणू शकतो, तर या देशांना डोनाल्ड ट्रम्प यांनी आवाहन केलं होतं की तुम्ही या हॉर्मुझ खाडी जी बंद केलेली आहे इराणने, ती तुम्ही सहकार्य करा ते खाडी ओपन करण्यासाठी. हे 8 दिवसापूर्वी त्यांनी आवाहन केलं होतं नॅटोच्या देशाला, पण एकही देशाची ह्यावरती कमेंट्स, प्रतिक्रिया आलेली नाही. म्हणजे थोडक्यामध्ये नॅटो मधले सदस्य देश हे तटस्थ भूमिका घेऊ इच्छितात, डोनाल्ड ट्रम्पच्या किंवा अमेरिकेच्या नादी लागू इच्छित नाहीत असं म्हणायला हरकत नाही. आणि नंबर 4, आता काल इराणवरती पुन्हा त्यांनी इस्रायलने प्रतिहल्ला केला आणि ह्या प्रतिहल्ल्यामध्ये त्यांचे 2 अधिकारी मारले गेले. त्यानंतरची इराणची प्रतिक्रिया आहे आणि डोनाल्ड ट्रम्पची कालची प्रतिक्रिया आहे की आम्हाला पाहिजे तर आम्ही 1 तासामध्ये युद्ध संपवू शकतो किंवा आम्ही माघारीही घेऊ शकतो, पण आम्हाला माघार घ्यायची नाही. इराण पुढे 10 वर्ष उभा राहिला नाही पाहिजे, एवढं आम्ही इराणचं नुकसान करणार. म्हणजे ज्या पद्धतीची अमेरिकेची खूप भावना आहे, त्या पद्धतीनं बघितलं तर हे युद्ध विध्वंसाच्या दिशेने चाललेलं आहे आणि अमेरिकेचा कुठेतरी इगो हर्ट होते. म्हणजे आम्ही एवढे मोठे डेव्हलप कंट्री, महासत्ता देश आणि जगामधल्या सर्वात जास्त टेक्नॉलॉजीज किंवा इतर सगळे आर्थिक बाजू भक्कम असताना, टेक्नॉलॉजी असताना, इराण सारखा देश अमेरिकेसोबत टक्कर देतोय गेल्या 18 दिवसामध्ये. हे 25 वर्षामध्ये असं कधी झालेलं नाही. आता एकंदरीत काही हल्ले सोडले तर ते अमेरिकेने त्याचे प्रतिशोध पण घेतला. अमेरिकेने त्यांना नेस्तनाबूत पण केलं. कोणी ज्यांनी डेअरिंग केली अमेरिकेवरती हल्ला करण्याची. पण ह्या युद्धामध्ये अमेरिका ह्या चारही साईडने कोंडीत सापडली, कारण अमेरिकेला एक तर मोठा हल्ला करून विध्वंस माजवता येत नाही, कारण देशाचा जो जागतिक जो कायदा आहे, जागतिक जे शांततेची जी भावना आहे किंवा या सगळ्या गोष्टीचं उल्लंघन होणार आहे
आणि जर उल्लंघन झालं तर अमेरिकेमध्ये असं नाही की अमेरिका कोणावरती डिपेंड नाही. अमेरिकेला पण काही आयात कराव्या लागतात गोष्टी मोठ्या प्रमाणावरती आणि ते देणारे देश आशियामध्येच आहेत. त्यामुळे अमेरिका हे डिसिजन घेऊ शकत नाही. म्हणजे ज्या पद्धतीने आता अमेरिका पुढे चाललंय त्या पद्धतीने हे विध्वंसाच्या दिशेने, का तर तो डायरेक्ट नॅटोच्या देशांना आव्हान करतोय म्हटल्यावरती काय की यामध्ये दुसऱ्या देशाने उडी मारली पाहिजे. म्हणजे दुसरे देश उडी मारतील तर याचं कमी होण्यापेक्षा हे युद्ध काय होईल, वाढेल. त्यामुळे सध्या तरी सर्व अमेरिकेच्या विरोधातले देश असतील, सहकारी देश असतील, मध्य पूर्वमधले देश असतील, आशियामधले देश असतील, ह्या सर्वांनी एकच शांततेची भूमिका घेतलेली आहे की आता जर आपण अमेरिकेला साथ दिली किंवा अमेरिकेला पाठबळ दिलं तर हे विध्वंसाकडे जाणार आहे. सध्या पुरती अमेरिकेची कोंडी झाली आहे आणि डोनाल्ड ट्रम्पचं म्हणजे माइंड डोकं हँग झाल्यासारखं झालेलं आहे. कारण दररोज तुम्ही गुगलला सर्च करा, दररोज वेगवेगळे 4 स्टेटमेंट येतात आणि 4ही स्टेटमेंट वेगवेगळ्या पद्धतीने येतात, पूर्ण डिफरंट पद्धतीने. म्हणजे असं कालचं, आता एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. कालचं स्टेटमेंट होतं की आम्ही येणाऱ्या 8 दिवसामध्ये एक मोठा नियोजित हल्ला करू आणि इराणला बरबाद करू. आता आजचं सकाळचं आहे की आम्ही युद्ध 1 तासामध्येच जिंकू शकतो किंवा आम्ही लगेच सैन्य माघार घेऊ शकतो, हे थांबवू शकतो. पण आम्हाला थांबवायचं नाही. पुढे इराण 10 वर्ष कोलमडला पाहिजे किंवा उठला नाही पाहिजे. म्हणजे असे वेगवेगळे कन्फ्युजन करणारे अमेरिकेचे स्टेटमेंट येतात आणि खुद्द हे कोण बोलतं, हे राष्ट्राध्यक्षच बोलतात. त्यामुळे जगामध्ये गोंधळाचं वातावरण आहे आणि जगामध्ये कोणाच्याच लक्षात काही येत नाही की डोनाल्ड ट्रम्प कधी काय करू शकतात. आता हे जगाला भीती आहे की डोनाल्ड ट्रम्पचा इगो हर्ट झाला तर त्यांनी कोणतं मोठं पाऊल उचलू नये आणि जे आता जग आर्थिक संकटामधनं किंवा आता जे इंधन चा तुटवडा आहे मोठ्या प्रमाणावरती, युद्ध चालू आहे, अमेरिका इस्रायल संयुक्त इराणवरती हल्ले करतायत, इराण त्यांच्यावरती हल्ले करते, पण ह्याचा फटका पूर्ण कमीत कमी 40 ते 50 देशाला बसतोय. त्यामुळे हर्मुज खाडी असेल किंवा अजून काही आवक जावक करणाऱ्या गोष्टी असतील बाकी इतर आशियामधली, मध्य पूर्वमधील देशातील, त्या सगळ्या स्टॉप आहेत जवळपास 70%. त्यामुळे ह्याचा फटका फक्त या 3 देशाला न राहता या 40 ते 50 देशाला आजूबाजूचा फटका बसतोय. आणि हे कोणामुळं, तर केवळ आणि केवळ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळं. मग त्यामुळं आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात बाकी देशच ओरडत नाही तर त्यांच्या देशामध्ये, खुद्द देशामध्ये जे दहशतवादी विरोधी संचालक पथकाचे काय ते अध्यक्ष होते, त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्या सिनेटमध्ये त्यांच्या विरोधात आवाज उठवला गेला की बाबा हे तुम्ही करताय ते चुकीचं करताय. ते त्यांचं काय ते फेटाळले गेले. 2-3 त्यांनी जे काही अहवाल सादर केले होते की का इराणवरती अन्याय झाला, हे सगळं तिथं सिनेटमध्ये फेटाळलं गेलं, त्यांची सत्ता असून. म्हणजे त्यांच्या देशामध्ये अमेरिकेलाही हे मान्य नाही, अमेरिकेमधल्या जनतेला हे मान्य नाही. अमेरिकेच्या जनतेनेही डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात उठाव केल्यामुळे आता बाकी देशापर्यंत हा मेसेज पोहोचतोय. आणि एकंदरीत पाहता अमेरिकेने कोणत्याही विध्वंसाकडे पाऊल न उचलता हे युद्ध जर संपवलं तर ह्याच्यामध्ये जगाचं बल आहे.